वर्ग 7वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण मृदा या टॉपिकला अभ्यासणार आहोत. बघा, मृदेमध्ये कोणकोणते घटक असतात? मृदा निर्मिती अजैविक घटक कुठून येतात त्याच्यामध्ये? मृदेमध्ये विविधता कशामुळे निर्माण होते? त्याचबरोबर मृदेच्या निर्मितीमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात? तर त्याच्यामध्ये मूळ खडक असतात. मूळ खडक म्हणजे बेसाल्ट सारखा खडक आहे, ग्रॅनाइट सारखा खडक आहे, तो असतो. त्याचबरोबर प्रादेशिक हवामान त्यामध्ये मॅटर करतं. जैविक घटक, जमिनीचा उतार कसा आहे, त्यानंतर कालावधी, हे सगळे घटक याच्यामध्ये विचारात घेतले जातात. त्याचबरोबर या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून काय तयार होते? मृदा तयार होते आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? मृदा निर्मिती असं म्हणतो. आता मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणते आहेत? तर पहिला घटक आपण पाहिला मूळ खडक. प्रदेशामध्ये मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्य पातळीनुसार मूळ खडकाचं काय होत असतं? विदारण होत असतं आणि मूळ खडकाचा जो भुगा आहे तो होऊन मृदा तयार होत असते. महाराष्ट्रामध्ये दख्खनचं जे पठार आहे आपलं, या सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडच्या भागाला जे आपण दख्खनचं पठार म्हणतो, त्या भागामध्ये आपल्याला बेसाल्ट या मूळ खडकाचं विदारण होऊन काळी मृदा तयार होताना दिसते. याच मृदेला आपण रेगूर मृदा असंही म्हणतो, काळ्या मृदेला. दक्षिण भारतामध्ये ग्रॅनाइट नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा जी आहे ती तयार होते. दुसरा जो आहे मूळ खडकानंतर घटक मृदेच्या निर्मितीमध्ये आवश्यक, तो म्हणजे हवामान. मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा एक महत्वाचा घटक आहे हवामान. मूळ खडकाचं विदारण अपक्षय होणं आणि मृदा निर्मितीतला जो पहिला टप्पा आहे. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरत असते. प्रदेशाचं हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची जी मृदा आहे ती निर्माण होते आणि उदाहरणार्थ सह्याद्रीचा जो पश्चिम भाग आहे तिथं हवामान जे आहे आपल्याला दमट दिसतं आणि तिथं बेसाल्ट या खडकाचं अपक्षालन, लिंचिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जांभी मृदा त्या माध्यमातूनच तयार होते आणि या मृदेचा जो प्रकार आहे तो दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे, जे काही कोरडं हवामान आहे त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतो आणि यामध्ये रेगूर मृदेपेक्षा हा जो प्रकार आहे कोकणातल्या भागाचा हा वेगळा आहे. त्यानंतर जैविक घटक खडकाच्या विदारण होऊन त्याच्यावरती जीवांच्या माध्यमातूनही काही प्रक्रिया केल्या जातात. जसं हा भुगा जो असतो त्याला ह्युमस असं आपण म्हणतो. तर मृदेमध्ये हा ऍक्च्युली भुगा नाहीये, तर तो खडकाच्या भुगाशिवाय जैविक पदार्थ मिसळणं जाणं हे आवश्यक आहे. हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती, प्राणी यांच्या विघटनातून मृदेमध्ये मिसळत असतात. वनस्पतीची मुळं, पालापाचोळा, प्राण्याचे जे मृत अवशेष आहेत, हे सर्व घटक पाण्यामुळे कुचतात आणि ते जीवांमार्फत त्याचं पुढं काय होतं? विघटन होतं. गांडूळ आहे, सहस्त्रपाद आहे, ज्याला पैसा किडा असं आपण म्हणतो, वाळवी आहे, गोम आहे, मुंग्या आहे, ह्या विघटित होतात आणि या विघटन करण्यामध्ये मदत करतात. त्याचबरोबर जैविक पदार्थ जे असतात त्याला आपण ह्युमस असं म्हणतो. मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण जर जास्त असेल तर मृदा ही अजून जास्त काय असते? सुपीक असते. अनेक सजीवांमार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळं अलीकडे गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर केले जातात, ज्यानं सुपीकता वाढते. गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया ही समजून घ्यायची आणि या प्रक्रियेला किती कालावधी लागतो, त्या घटक ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला करायचा. आता आहे कालावधी. मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि एक जमिनीची लेअर बनायला हजारो काळ लागतो, हजारो वर्ष लागतात. प्रक्रियेमध्ये मूळ खडकाचं विदारण, हवामान, जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश आहे. ही खूप मंद गतीनं होणारी प्रक्रिया आहे आणि मृदा निर्मितीचा कालावधी मोठा असतो. उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. यावरून मृदा ही अनमोल असते हे लक्षात घ्यायला पाहिजे. जास्त तापमान, जास्त पाऊस असलेला जो भाग आहे तिथं मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते आणि त्या मानानं कमी तापमान, कमी पाऊस असलेल्या भागामध्ये मृदा निर्मितीसाठीची जी प्रक्रिया आहे ती जास्त कालावधी लावते. निसर्गाकडून जी मृदा एक साधन म्हणून आपण मनुष्य वापरतो, त्याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठीही आपण यामध्ये वापर करतो. रासायनिक खतं, कीटकनाशक याचा वापर होतो. त्यामुळे मृदेची गुणवत्ता खराब होते. कशामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते? रासायनिक खतं आणि कीटकनाशक यामुळं. त्यानंतर मृदा म्हणजे माती नाहीये. अपक्षय झालेला जो काही खडकाचा भोगा आहे, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय ऑर्गॅनिक पदार्थ आहे,
असंख्य सूक्ष्मजीव हे मृदेमध्ये असतात. मृदेमध्ये जैविक म्हणजेच लिव्हिंग आणि अजैविक म्हणजेच नॉन लिव्हिंग दोन्ही घटकांची आंतरक्रिया घडत असते. वनस्पतीच्या वाढीमध्ये आवश्यक असणारी पोषक द्रव्य ह्या मृदेतच असतात. पोटॅशियम आहे, नायट्रोजन आहे, सगळ्या. मृदा ही परिपूर्ण परिसंस्थाच आहे, एक इकॉलॉजी आहे आणि माती हा एक पदार्थ आहे. थोडक्यात तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती माती, याच्यात खूप फरक आहे. आता एक प्रकार आहे, त्याच्यात तुम्हाला एक कुंडी रिकामी घ्यायची, त्याच्यात तळाचं छिद्र बंद करायचं, त्यात पाणी भरायचं, तिसऱ्या कुंडीत मृदा भरायची. ही प्रक्रिया तुम्ही वाचून घरी करू शकता. त्यामुळं आपण त्या प्रक्रियेकडे न जाता भौगोलिक स्पष्टीकरणाकडे जास्त भर देऊया. पृथ्वीवरील जे सजीव सृष्टी आहे, या सजीव सृष्टीतील महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे वनस्पती. आणि वनस्पतीची निर्मिती, वाढ, आधार म्हणून मृदेचं असाधारण महत्व आहे. कारण मृदाच नसेल तर वनस्पती वाढू शकत नाही. ज्या प्रदेशात सुपीक मृदा आहे तिथे वनस्पती मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेली असते. विषुववृत्तीय प्रदेश, ज्या प्रदेशात सुपीक मृदा नसते तिथं वनस्पतीची वाढ कमी होते. वाळवंट प्रदेश, मृदेची कमतरता आणि इथे वनस्पती जीवनाचा अभाव पाहायला मिळतो. जसा ध्रुवीय प्रदेश आहे. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी, सूर्यप्रकाश असल्यानं वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा ही खूप महत्वाची असते. जमिनीमध्ये बी टाकलं तर पीक येतं हे मानवाला समजल्यानं त्यानं मृदेचा वापर करायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या लक्षात आलं की नदीकाठच्या सुपीक मृदेमध्ये पीक चांगलं येतं आणि मानव मग नदीच्या आसपासच्या भागात राहू लागला. नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला, जसं सिंधूची संस्कृती, हडप्पा संस्कृती आहे. मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून अन्नधान्य मिळवू लागला. शेती आणि त्यातील पिकाचं उत्पादन, मुख्यत्वेवरून पाण्याची उपलब्धता ही कशावर आधारित असते? मृदेवर आधारित असते. आता आपण सुपीक मृदा काय आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूया. सुपीक मृदेच्या शोधामध्ये व तेथे स्थायिक होण्यास मानवी समूहात स्पर्धा होऊ लागली. पीक भरघोस येण्यासाठी मृदेची प्रत वाढवण्याचे विविध प्रयत्न माणसानं केले. तो खतं वापरायला लागला आणि शेतीच्या उत्पादनात त्यामुळे विक्रमी वाढ झाली. अन्नधान्य, फळं, फुलं ह्या सगळ्या गोष्टीचे उत्पादन माणूस घ्यायला लागला. महाराष्ट्रामध्ये दख्खनच्या पठारावर रेगूर मृदेमध्ये बाजरी, ज्वारी सारखी पिकं आपल्याला मिळतात. कोकण, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या प्रदेशामध्ये मृदेत तांदळाचं, धानाचं उत्पादन घेतलं जातं. मध्य प्रदेशमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी मृदेत बटाटा या पिकाचं उत्पादन होतं. स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवाचा जो आहे तो आहारही निश्चित होत असतो. या सगळ्या गोष्टी होतात. सोबतच आपण जर आपल्या महाराष्ट्रात पाहिलं तर आसपासच्या शेतीयोग्य मृदा आपल्याला ज्या प्रदेशात नसते त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून गरज भागवावी लागते. सो हा देश आहे सौदी अरेबिया, कतार, ओमान, इथं शेती होत नाही. तर हे चीन, भारत, अमेरिकेकडून माल आयात करतात. ज्या प्रदेशात सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्याची स्वयंपूर्णता दिसते. त्यामुळे अशा प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात. ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने, फलोत्पादन क्षेत्रात फळं इत्यादी गोष्टी केल्या जातात. अशा प्रदेशाचा पुढे विकास झालेला आपल्याला दिसतो. हे महाराष्ट्रातला मॅप आहे. कोणत्या भागात कोणती मृदा आहे तो रंगावरून तुम्ही इथे जे दिलंय त्यावरून बघू शकता. सोबतच आपल्याला महाराष्ट्रातील मृदेचं प्रमुख प्रकार आपण पाहूया. त्याच्यामध्ये रंगाचा पोत वगैरे गोष्टी तर येतातच, पण जाडी भरडी मृदा काय आहे? तर विदारण प्रक्रिया आणि कमी पाऊस याच्या परिणामातून ही मृदा तयार होते. पठाराचा जो पश्चिम घाटाचा भाग आहे त्या माथावर ही जाडी भरडी मृदा सापडते. अजिंठा, बालाघाट, महादेव डोंगर रांगेत या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण हे खूप कमी असतं, नगण्य असतं. त्यानंतर काळी मृदा आपण पाहूया. ही काळी मृदा जी आहे ही रेगूर किंवा कापसाची मृदा या नावानं ओळखली जाते आणि मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आहे. नद्यांच्या खोऱ्यामधील गाळाची मैदानं, दऱ्यांच्या भागात ही मृदा आपल्याला पाहायला मिळते. सोबतच पश्चिम भागामध्ये काळी तर पूर्व भागात विदर्भामध्ये मध्यम काळी अशा दोन प्रकारात काळी मृदा पाहायला मिळते. जैविक घटकाचं प्रमाण कमी असतं तरी पण ही मृदा सुपीक आहे. त्यानंतर आहे जांभी मृदा. जांभी मृदा सह्याद्रीच्या पश्चिमेला कोकण किनारपट्टीत पूर्व विदर्भात ही मृदा आहे. अति पावसाच्या प्रदेशात विदारण मोठ्या प्रमाणात वाहून नेतं. मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाच्या वातावरणात प्राणवायूशी संयोग होऊन रासायनिक क्रिया घडते आणि त्यातून ही मृदा निर्माण होते. या मृदेचा जो रंग असतो जांभ्या मृदेचा हा तांबडा रंग असतो, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. किनारपट्टीवर गाळाची मृदा असते. कोकणात बहुतांश नद्या लांबीला
कमी परंतु अतिवेगानं वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे तो नदीच्या मुखाशीच टाचत असतो. सोबतच आपण इथं पाहू शकतो की पश्चिम किनाऱ्यावरती नद्याच्या मुखाशी ही मृदा निर्माण झालेली आहे. धरमतरची, पनवेलची जो काही भाग आहे, खाड्याचा भाग, तसाच तिकडे आपल्याला हा भागामध्ये ह्या मृदा पाहायला मिळतात. त्यानंतर पिवळसर तपकिरी मृदा, अतिरिक्त पावसाचा जो प्रदेश आहे तिथे ही मृदा आढळते. ही मृदा फारशी सुपीक नसते, त्यामुळे शेतीसाठी याचा उपयोग कमी होतो. चंद्रपूर, भंडाराचा पूर्व भाग आणि सह्याद्रीच्या पर्वतीय भागात आपल्याला पिवळसर मृदा पाहायला मिळते. हवामान, मूळ खडक कालावधी याचा याच्यात समावेश होतो. सोबतच मृदेची धूप, अवनती. आता वारा आणि पाळी याच्यामुळे मृदेचा थर जो आहे तो वाहून जातो. म्हणजे मृदेची काय होते? धूप होते. आता वाहतं पाणी, हवामान आहे, प्राकृतिक रचनेतली विविधता आहे. यामुळे मृदेची धूप ही सतत होत असते. याला सॉइल इरोजन असं इंग्रजीमध्ये म्हणतात. सॉइल इरोजन. आता मृदेची जशी धूप होते तसे काही कारणांनी मृदेचं आरोग्य पण बिघडते. त्याला मृदेची अवनती होणं असं म्हणतात. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतं, जंतुनाशक, तणनाशक याचा वापर होतो. रसायन आणि खताच्या अशा अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीवरील जे क्षार आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि जमीन जी आहे ती खारपट बनते. रासायनिक द्रव्याच्या अतिवापरामुळे मृदेमध्ये वर्षानुवर्ष ती तशीच राहतात आणि मृदेतील सूक्ष्मजीव हे नाहीसे होतात. मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण देखील कमी होत जातं आणि वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्य मृदेतून मिळेनाशी होतात. मृदेचा जो पीएच आहे, पीएच व्हॅल्यू बिघडला तर मृदेचं आरोग्य बिघडतं असं म्हटलं जातं. पीएच हा मृदेची आम्लता आणि आम्लारीपणा मोजण्यासाठी वापरला जातो. तसंच मृदेचं संधारण करणं आवश्यक आहे. जी मृदेची धूप होते ती वाचवणं आवश्यक आहे. मृदेचं महत्व लक्षात घेता तिचं संधारण करणं एक महत्वाची गोष्ट आहे. सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून शेतांना बांध बंदिस्ती करतात. बांधावर योग्य प्रमाणात झुडपाची लागवड केली जाते. सोबतच उताराच्या भागावर दगडांच्या साह्यानं बांध घालणे अशी कामं मृदा संधारण विभागातर्फे केली जातात. वृक्षाची लागवड केल्यानं वाऱ्याची वेगावरही नियंत्रण आणता येतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. सोबतच आपल्याला वनस्पतीची मुळं माती धरून ठेवतात हे माहिती आहे. त्यामुळे मृदेची धूप थांबते. मृदा संधारणामध्ये उतार जो आहे तो जमिनीवर सलग समतल चर खोदले जातात आणि असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग पण काय होतो? कमी होतो. त्याचबरोबर त्यामुळं होणारी झीज थांबते. तसेच या चरांमुळं थांबलेलं पाणी जमिनीत मुरण्यासही मदत होते. महाराष्ट्र शासनानं पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम जो सुरू केलाय, त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शेताचा जो काही उतार आहे, शेतीचा जो उतार आहे, त्या ठिकाणी बांधबंदस्ती करणे हा कार्यक्रम राबवलाय. पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली आहे आणि भूजल पातळी वाढवण्याच्या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणंही कमी झालेलं आहे. शासनानं जलयुक्त शिवार ही योजना अलीकडे सुरू केली आहे. त्यामुळे शेतांना बांध घालणे, लहान लहान नल्यांचं पाणी सोडणे, नाली जोडणी अशा प्रकारची कामं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. तर तुम्ही काही फोटो बघू शकता. मृदेची अवनती थांबवण्यासाठी आपल्याला नैसर्गिक माध्यमातून सेंद्रिय शेतीचा वापर जसा शेणखत आहे, गांडूळ खत आहे, कंपोस्ट खत आहे याचा वापरही केलेला दिसतो. हा बांधबंदस्तीचा प्रकार आहे. ह्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. सोबतच इकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला वृक्षारोपण दिसतं. त्यानंतर अफॉरेस्टेशन आहे ते. समतल चर तिले पाहायला मिळतात. हे चर आहेत. हे बघायला चर म्हणतात आणि हा बंधारा आहे. ठीक आहे. याला आपण म्हणतो बंधारा. जिथं पाणी जे आहे ते साठवून ठेवलं जातं. आता मृदा निर्मितीतील महत्वाची भूमिका, मूळ खडकाची भूमिका काय होते? याचं अपक्षरण होतं आणि याचा अपक्ष झाल्यानंतर त्याचा फायदा होतो मृदा निर्मितीमध्ये. हवामानाच्या मुळे मृदेची जी आहे ती पात्रता ठरते. पावसाच्या प्रमाणावरती वेरीज घटक ठळत असतात मृदेमधले. सेंद्रिय खतामुळं मृदेची जी सुपीकता आहे, या गोष्टीवरती महत्वाचा फरक पडतो आणि सूक्ष्मजीवांचे जे आहे ह्युमस म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवण्यामध्ये महत्वाचा घटक आहे. सेंद्रिय खताच्या माध्यमातून जमिनीची उत्पादकताही वाढते. हा एक महत्वाचा घटक आपल्याला इथं पाहायला मिळतो. अशा प्रकारे हा एक महत्वाचा पार्ट. कशामुळे काय घडतं त्याचबरोबर माहिती लिहा. हे जे विविध प्रश्न आहेत या प्रश्नांना तुम्हाला एक्सरसाइज मध्ये दिलेला आहे ते तुम्ही सोडवू शकता. सोबतच तुम्हाला या ठिकाणी क्यूआर कोड दिला असेल, याच्या माध्यमातून तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता आणि तसंच स्वतः एकदा सोडून पाहणं एक महत्वाचा घटक ठरेल. थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.